स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो धुक्याचा सडा, हिरवळीचे गालिचे आणि निसर्गाचं अप्रतिम रूप. पण हे सगळं अनुभवायचं असेल तर आता परदेशात जायची गरज नाही, कारण सांगली जिल्ह्यात लपलंय असंच एक स्वर्गासारखं ठिकाण, गुढे पाचगणी पठार, महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड. एक नंबर असा व्ह्यू दिसतोय. धुक्याची चादर पूर्ण या पठारावर पसरलेलं दिसते आपल्याला. आसोबाईचं स्वयंभू देवस्थान इथं आपल्याला बघायला मिळते. खरंच इथं का मिनी स्वित्झर्लंड म्हणतात आज ते कळलं. नमस्कार मित्रांनो, मी रितेश मलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर पुन्हा आपली कोणती भटकंती आहे तर सांगली जिल्ह्यात असणारं एक हिल स्टेशन जे मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध होत आहे ते ठिकाण म्हणजे गुढे पाचगणीचं हे पठार. आणि या पठारावर आता पुन्हा एकदा आपल्या पावसाळ्याची भटकंती आपण करणार आहे. मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय गुढे पाचगणीमधले आणि काही महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी पण आपण व्हिडिओ केलेला, तुमचं बरोबर आहे, पण यावेळी आता आपण एक बाजू केलेली. आता या पठाराची दुसरी बाजू म्हणजे दुसऱ्या ठिकाणावर कसं ठिकाण हे दिसतंय ते बघणार आहे. चला तर तुमचा वेळ न घेता या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया. गुढे पाचगणी हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वसलेलं निसर्गरम्य पठार. पावसाळा सुरू झाला की इथलं प्रत्येक कण, प्रत्येक क्षण हिरवळीने नटून उठतो. इथली थंडी, धुके आणि सुंदर घाटवाट तुम्हाला महाबळेश्वराची आठवण करून देतील. पठार खूप मोठे आहे, पण नक्की काय पाहायचं हेच राहून जातं. म्हणून गुढे गावात आलं की आसूचे पठार शोधायचं आणि पहिल्यांदा तिथे जायचं. तिथे तुम्हाला एक वेगळाच निसर्गाचा अनुभव मिळेल. शांत आणि निवांत हे ठिकाण आहे. मित्रांनो, तर मंदिरामध्ये पोहोचलोय आणि आल्या आल्या या पावसाने सुरुवात केलं. पाऊस बघू शकता, खूप जोरात पाऊस इथं चालू झालाय आणि असं हे सुंदर इथं मंदिर बघायला मिळते. मागच्या वेळी आपण हे मंदिर बघितलं होतं, पण तरी पण तुम्हाला दाखवतो की या पाचगणी पठारावर आलं, गुढे पाचगणीच्या पठारावर आल्याला आपल्याला काय काय बघायला मिळते. तर आता पावसामुळे तर खूप आपल्याला शूट काय करता येत नाही, पण तरी पण तुम्हाला सगळं मी ठिकाण दाखवतो. तर आपण आता मंदिरापाशी पोहोचलोय. माझ्या डाव्या बाजूला हे मंदिर बघा शकता. असं खाली भुयार आपल्याला दिसतंय, एक छोटीशी गुफा बघायला मिळते आणि त्या गुफेमध्ये ते मंदिर आपल्याला ती देवी विराजमान आहे. गुढे पाचगणी पठाराचा हा उंच भाग असावा, त्यामुळे इथल्या वातावरणात अचानक बदल होत राहतो. पठाराच्या एका बाजूला आतमध्ये ही छोटी गुफा आहे. सध्या इथे जीर्णोद्धार केलेला दिसतो, त्यामुळे या गुहेत मंदिरात जाणे सोपे झाले आहे. इथे जास्त गर्दी नसते, त्यामुळे मला हे ठिकाण खूप आवडतं. निसर्गाचे रूप खऱ्या अर्थाने अनुभवता येतं. तर दर्शन घेतलं आपण देवीचं. आसोबाईचं स्वयंभू देवस्थान इथं आपल्याला बघायला मिळते. बेर्डेवाडी या गावात येणारी आसू आई. तर आता हे कुठं आहे तर गुढेपासून आपण साधारण 8 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आपल्याला बघायला मिळतं. तर तुम्ही ज्यावेळेस हे गुढे पाचगणी फिरायला, हे पठार फिरायला येणार, या मंदिराचं दर्शन घ्यायला नक्की. आता आपण जाऊ पुढच्या वाटेला, अजून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळते ते पण पाहू. चला. तर आता आपण आसूचं देवस्थान बघितलं. बेर्डेवाडी गावात येणारं हे देवस्थान तुम्ही नक्कीच बघा. आता आपण जायचं पुढे. आपल्याला 1-2 पॉईंट बघायला मिळतात, ते पण बघायचं आहे. पण पावसाचं आता वातावरण चालू आहे, त्यामुळे कसं काय आपल्याला पाहायला मिळते, तिथला व्ह्यू पाहायला मिळतो का नाही ते बघूया. कारण तिथं धुके असणार आहे, भरपूर प्रमाणात पाऊस असणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे गेल्या तर लक्षात येईल. तर आता आपण हे पहिलं ठिकाण बघितलं. ह्याच्याबरोबर तुम्ही इथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर तुम्हाला सांगितलं एक शेवताई देवीचं स्थान आहे. मस्त मंदिर आहे, ते पण पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही इथं आलं तर ते पण साधारण 3-4 किलोमीटर अंतरावर ते मंदिर बघा मिळतं, ते पण बघा. आता आपण काय करायचं, आता आपण जायचं आहे. वाव, जबरदस्त धुकं झालं हे बघा की. हा
सगळं पूर्ण गाव असं धुक्यामध्ये आच्छादलंय. भारी व्ह्यू दिसतोय. बघा आता खाली गेलो आपल्याला ते कसं व्ह्यू बघायला मिळतोय. चला तर मग आता पुढच्या आपल्या प्रवासाला. मगाशी पडलेल्या पावसामुळे बरेच जमीन ओलसर झाली होती. त्यामुळे आमची गाडी काढण्यास अवघड झाली. सगळीकडे चिखल झाला होता आणि गाडी स्लिप होत होती. 15-20 मिनिटं झालं इथं आसूच्या इथंच आपण अडकलोय. गाडी बरोबर ते चिखलामध्ये आपली अडकली. एकदम जोर. खूप प्रयत्नाने गाडी तिथून बाहेर पडली. गाडी निघेपर्यंत आता उशीर झाला होता. पाऊस चालू आहे आणि हा प्रयत्न करतोय. उशीर पण व्हायला लागलाय. गाडी निघेनाच झाली. आता पुढे जाता अजून ट्राय करायला लागलाय. आधी ट्राय करतो. आसूबाईच्या नावाने चांगलं गाडी निघते आणि गाडी बहुतेक निघली गाडी निघली. गाडी निघली. खूप प्रयत्न केला. त्या प्रयत्नानंतरच गाडी निघली. कमीत कमी अर्धा तास आमचा गेला. 20-25 मिनिटं साधारण गेली. इथेच आमचा वेळ गेला. पावसाळ्यात अशा गोष्टी होत राहतात. वारं खूप जोरात आहे महत्वाचं आणि अशाच काही गोष्टींना होत राहतात. गाडी तर निघली. आता पुढे आपल्याला प्रवासाला निघूया. आता अशा ठिकाणी जाणार होतो तिथून नजारा एक वेगळाच पाहायला मिळणार होता. खरं निसर्गाचं रूपडं पाहायचं असेल तर या ठिकाणाहून पाहायचं. सूर्याची किरणं ढगाच्या आडून जमिनीवर पडली होती. डोंगर माता उजळून निघाला होता. इथे आलो आणि पहिल्याच क्षणी वाटलं हे काहीतरी वेगळं आहे. डोंगरावर पसरलेलं पठार धुक्याच्या कुशीत लपलेलं. नाही म्हणायला हे ठिकाण आता इंटरनेटवर ट्रेंड होतच, पण त्यापेक्षा मला मोहिनी घातली ती इथल्या शांततेनं आणि निसर्गाच्या त्या निखळ गंधानं. मित्रांनो, जे फेमस जे ठिकाण आहे गुढे पाचगणीचं, तर ते आपण पोचलोय त्या ठिकाणी आणि इथला व्ह्यू एक वेगळंच तुम्हाला बघा मिळतोय. जबरदस्त असं व्ह्यू आहे बघा. माग काय इथं असं सूर्याची किरण आपल्याला पडलं, त्यामुळे शूट करायला एक वेगळा आनंद आपल्याला नक्कीच भेटणार आहे. तर आता आपण इथं पोचलोय. पुढे एक धबधबा आपल्याला दिसतोय आणि पाठीमागं जे मिनी स्वित्झर्लंड जे बघायला मिळतं ते समोर आहे. म्हणजे आता ड्रोन वारं जोरात आहे. आपण ड्रोन बघूया, उडवता येते तर ते उडून बघूया आपण. पावसाळ्यात तर हे ठिकाण एक वेगळंच रूप धारण करतं. धुक्याच्या वलयीत गुंडाळलेलं पठार, पावसाच्या हलक्या सरी, लांबून डोंगरदऱ्यातून वाट काढत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, संपूर्ण वातावरण एकदम स्वर्गासारखं वाटतं. मित्रांनो, तर मस्त असे ड्रोन शॉट भेटलेत आपल्याला इथे घेतलेत. पण पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. जबरदस्त पाऊस आहे आणि त्यामुळे आता निर्णय काय घेतला की आपण पुन्हा खाली तुम्हाला जो घाट वाट आहे, वळणाचा घाट वाट, आणि तो दाखवणार आहे. पण आता लवकर गेलं पाहिजे. पावसाचा जोर वाढला इथं आणि खरं सांगतो जबरदस्त लोकेशन आहे. फक्त उन्हानं साथ दिली असते तर अजून भारी ड्रोन शॉट आपल्याला भेटले असते. पण असू दे, तुम्हाला जेवढं आहे तेवढं दाखवलं मी. आणि खरंच इथं का मिनी स्वित्झर्लंड म्हणतात या गुढे पाचगणीच्या पठाराला आज ते कळलं. ज्यावेळेस ऊन असते ना त्यावेळेस इथे, पावसाळ्यात असते हिरवगार, पण ज्यावेळेस उन्हाळ्यात आलो ना, जी सूर्याची किरणं जी पडतात ना, माइंड ब्लोईंग जबरदस्त आहे. चला मग आता पटपट पाऊस जोरात यायला लागला. पटकन आपण गाडीत जाऊ आणि पुढे आपल्याला काय बघा मिळतं ते बघू. तर मित्रांनो, आपण आलोय आता खाली उतरून मेनी या गावामध्ये आलोय आणि म्हणजे खाली उतरणारा हा घाट जो आपण सुंदर असं लोकेशन इथं आपल्याला बघा मिळतं. आणि इथं सेल्फी पॉईंट पण बोर्ड लागलाय. तुम्ही बघू शकता पाठीमागे जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे एक अशी डोंगराची आपल्याला रांग दिसते आणि त्या डोंगरावरती असं समुद्राच्या लाटाव आणि असं खाली जी मातीचे
तयार झालेत ते एवढं भारी वाटतंय बघायला, आणि त्याच्यावरती हिरवी चादर पांघरलेली बघायला एक वेगळाच आनंद भेटतो. गुढीपाचगणीनं मला काय दिलं माहिती आहे? क्षणात जगायचं शिकवलं. डोंगर, धुके आणि हिरवळ यांच्यात लपलेलं एक छोटंसं स्वप्न, जे फक्त पाहिलं नाही तर मी अनुभवलं. तुम्हीही वेळ मिळाला तर निघा एकदा गुढीपाचगणीच्या या दिशेने. मी आहे रितेश, आणि हा होता अजून एक माझा प्रवास, आपल्या मातीचा, आपल्या महाराष्ट्राचा. मित्रांनो, तर आता संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आपण आता गुढीपाचगणीवरच्या पठारावरतीच आहे आणि घाटातच आता उतरायला लागलोय. गाव कुठला अभि? मेनी रोड. मेनी रोडला आपण खाली उतरणार आहे गावामध्ये, आणि पूर्ण लोकेशन दाखवायचं होतं पण वेळेअभावी आपल्याला, आणि पावसाचं वातावरण झालं आणि खूप प्रमाणात इथं पाऊस पडायला लागला, त्यामुळे मला जे अजून तुम्हाला भरपूर ठिकाणी इथे दाखवायचे होते, म्हणजे तुम्ही गुढीपाचगणीला आला तर अजून काय काय बघायचं हे तुम्हाला दाखवायचं होतं. पण आता हे बघताय ना, बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे आता, आणि मला पण शूट करता येणं झालं. मग आता आम्ही सगळी गाडीत बसलोय आणि आता परतीच्या प्रवासाला जाणार. संध्याकाळचे वाजलं 7-7:30, त्यामुळे शूट करता पण येणार नाही, प्रॉपर लोकेशन तुम्हाला दाखवता येणार नाही. तर मित्रांनो, आता इथंच व्हिडिओ एंड करतो मी. पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वेळी जर आलो तर नक्कीच तुम्हाला सगळी ठिकाणं दाखवतो. पण हे जे ठिकाण दाखवलंय, काय स्पॉट आपल्याला भेटलं तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हे सुंदर सुंदर ठिकाणं आपल्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा आडवाटीची भटकंती घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.